का, म्हणजे अशी परंपरा काय आहे ही? ब्रह्मा विष्णू आणि तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि चला आजचा ब्लॉग चालू करूया. चल आता मी सध्या चालतोय ऑफिसला, प्रमाणे चलू अभि जाएंगे. तर मित्रांनो ऑफिसला निघालो आहे, पण त्याच्या आधी मी गेलो होतो दीदीच्या घरी, म्हणजे आरोच्या घरी. तिकडे मी म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये काही तिची व्हिडिओ नसणार आहे, कारण मी शूट करत होतो. त्या व्हिडिओ बनवून बाईक होती, तर व्हिडिओ बनवली त्याची. आणि त्याच्यानंतर आता लगेच टाईम झाला माझा निघायचा, तिकडे मी ऑफिसला जाणार आहे. आज मी ऑफिसमध्ये विचारणार आहे सगळ्यांना, म्हणजे जेवढ्या बायका आहेत, जे लोक उपवास वगैरे करतात. मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला गुरुवार आहे, तर त्याचा आपण विचार करत नाही. तर चला जाऊया आणि विचारूया, ऑफिसमध्ये जाऊया. चला जाय आतमध्ये जायला पुढे जरा कोणतरी असणार पाहिजे चालणार. आणि इकडे वरात चालली वाटतं, मी थोडा शूट करतोय, काहीतरी चालू आहे. टाइम लागेल. तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी, आणि मी आता आलेलो आहे घरी, म्हणजे माझ्या घरी नाही, माझ्या घरी देवी वगैरे बसवत नाही गुरुवारचं. सध्या आलो आहे दादाच्या घरी. तर दीदीने नाही, दादाने सजवलेलं आहे पहिल्या दिवशी. तर चला बघूया काय सजवलं आहे दादाने. हे बघा दादा, लाईट बंद करू काय थोड्या वेळात? हा आता बघा, आता जरी ते प्रॉपर येते. सकाळची मी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे ना, ती प्लीज आहे. गाणे वगैरे ते दाखवायला पाहिजे. मस्त सजवले आता. तिला माईक ट्राय करायचं. कुठे गेली? अरे गे बोलायचं आहे ना. हा मी प्रश्न विचारतो तुला. पहिला गुरुवार आहे, तर आज कसं वाटतंय? मस्त वाटतंय. अजून काय, पण ही काय व्हिडिओ काढायच्या अवस्थेत नाहीये ती. काय नको बोलू व्हिडिओ मध्ये. तर आपण आलेलो आहे आई ह्याची बंडू आईकडे. बंडू आई बघा, हारवाले हार बोलतायत. हो जरा टीव्ही बंद करा, आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा तुम्हाला. बंद करा. सुषमा बेस्ट फ्रेंडचा फोन आलेला आहे, थांबा. काय करू नाही शकत आहे आता आपण, बेस्ट फ्रेंडचा फोन आहे. ही काय आता आले मनीषा कडून, असं नाही का? हा चला. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही गुरुवार आता देवी बसवता बरोबर आहे? तर हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार का साजरे करतात? काय माहिती. अरे तुम्हाला माहिती नाही? अरे काहीतरी असेल, म्हणजे का मार्गशीर्ष साजरे करतात का? पण त्याचं मागचं हेच नाही ना माहिती काय ते. म्हणजे चारच गुरुवार का? चार गुरुवार का? म्हणजे काय आहे त्याच्या मागचं? असं त्याच्या मागचा हेतू हेच नाही मला माहिती. कधी वाचलाच खरं नाही मम्मी, तुला माहिती नाही? अरे मला वाटलं माहिती असेल म्हणून मी ते व्हिडिओ काढायला आलो. अरे खरं नाही. मग मी दीदीला पण आता विचारणार आहे. दीदीला काय माहिती असेल तर, कारण ती पुस्तकं वगैरे वाचते ना. तुम्हाला माहिती आहे हे गुरुवार का साजरे करतात मार्गशीर्ष मध्ये?
तो असा प्रश्न घेऊन आलास एकदम अवघड. अरे पण बेसिक तुम्ही साजरा करताय, का साजरा करता? ते काय माहिती नाही बाबा. ठीक आहे चला, हे इंटरव्ह्यू आपला इथेच संपतोय ना, माहिती नाही काय. चल आपण विचारूया बाजूला. पहिला गुरुवार आहे, पहिला गुरुवार म्हणजे काय असतं, किंवा हे मार्गशीर्ष मधले गुरुवार म्हणजे काय असतं, तुला माहिती आहे? तिला माहिती नाही, तिला माहिती नाही. आणि तू उपवास करते गुरुवाराचा? नाही करत, मग ठीक आहे. हे गुरुवारचा उपवास करते. आई ये. तर आता आपण जाणार आहे वैष्णवीच्या मम्मीकडे. द मॉम सुषमा. हे बघा, तुम्ही देवी नाही बसवले? हा, पण तुम्हाला माहिती आहे साजरा का करतात? मार्गशीर्ष मधले गुरुवार का साजरे करतात? तुम्हाला पण नाही माहिती आहे? खरं नाही माहिती आहे? म्हणजे थोडस काहीतरी माहिती असेल की गुरुवार का साजरी करतात, देवी का बसवतात? अरे सागराच्या मम्मीला पण नाही माहिती, मी गेलो. तर माझा असा प्रश्न आहे की जे आपण मार्गशीर्षले गुरुवार तुम्ही बसवले असाल, तर ती देवी आपण का बसवतो मार्गशीर्ष मध्ये? म्हणजे का अशी का प्रथा आहे, परंपरा काय आहे? अरे ती विष्णूची लक्ष्मी असते ना, विष्णूची. हा, मग त्याच्यासाठी ते मार्गशीर्ष महिना हा चांगला उत्तम मानला जातो. याच्यासाठी हा देवीचं व्रत करायचं असतं. म्हणजे ते 4च दिवस गुरुवार असे का पाहतात? 4 असं नाही, त्याला सांगितलेले 8 केले तरी पण चालतात. 2 महिने हे केले ना तरी पण चालतात. तर आपल्याला इकडे क्वेश्चनचा आन्सर भेटलेला आहे आणि थँक्यू आन्सर दिल्याबद्दल. तुम्ही बसवलं नाही का? नाही, आम्हाला सुतक आहे, पुढच्या गुरुवार पासून बसवणार. ओके चला, बाय बाय, थँक्यू. चल, अरे चल बाबा. हा, तर आपण आता आलेलो आहे दीदीकडे. तर तिला पण हा प्रश्न विचारूया की मार्गशीर्ष महिन्यातले जे 4 गुरुवार आहेत ते आपण का, म्हणजे अशी परंपरा काय आहे ही? ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं रूप श्री महालक्ष्मीने घेतलं होतं आणि विष्णूंची पत्नी मानली. लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच हे महालक्ष्मी व्रत गुरुवारचं केलं जातं. आणि महालक्ष्मी व्रत हे घराला सुखसंपत्ती, दारिद्र्य दूर व्हावं यासाठी केलं जातं. आणि हे मार्गशीर्ष महिन्यातच केलं जातं की असं कोणतं वेगळ्या, म्हणजे श्रावण मध्ये पण करू शकतो? हे फक्त मार्गशीर्ष महिन्यातच केलं जातं हे गुरुवार. आणि हेच म्हणजे असे 4च गुरुवार सेलिब्रेट म्हणजे असे करावे लागतात की असं जास्त केले तरी चालतं? नाही, फक्त 4च गुरुवार केले जातात. अमावस्या झाल्यानंतरचे 4 गुरुवार केले जातात. तर आपल्याला आन्सर भेटलेला आहे भावांनो. हे सेकंड आन्सर आहे, म्हणजे फर्स्ट आन्सर पण भेटलेला आहे आपल्याला आणि हे सेकंड आन्सर आहे. हे एकदम प्रॉपर आपल्याला सुरळीत आणि सुट्ट असं आन्सर भेटलेलं आहे. तर चला, थँक्यू. धन्यवाद. तुम्ही हे सेलिब्रेट केलं म्हणजे बसवली का देवी? हो हो. चला, थँक्यू. आपल्याला आन्सर भेटलेला आहे. तर चला जाऊया.